बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जिल्हाधिकारी अमोल येडगे. IPS बिरदेव डोने यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास केला. आपली परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. ते यमगे गावात IPS बिरदेव डोने यांनी उभारलेल्या श्री विठ्ठल बिरदेव अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनावेळी बोलत होते. IPS बिरदेव डोने यांनी IPS झाल्यानंतर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांना बुके नको बुकं हवीत असं भावनिक आवाहन केलं होतं. त्यानुसार त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांनी पुस्तके भेट दिलीत. त्यानंतर IPS बिरदेव डोने यांनी यमगे गावात श्री विठ्ठल बिरदेव अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारलं. या केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिरदेव डोने यांनी केलं. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे पुढे म्हणाले, आपल्याला आपल्या परिस्थितीमधून बाहेर पडायचं असेल आणि शिक्षण अभ्यास या गोष्टी कधीही संपत नाहीत. आपण जेवढ्या करू तेवढ्या त्या कमीत कमी आहेत. आपल्याला परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचं असेल, आपलं वेगळा इतिहास घडवायचा असेल तर शिक्षण आणि शिक्षण हे एकच त्यावरती सोल्युशन आहे. हा एकच त्यावरती पर्याय आहे. आणि आपल्या देशामध्ये शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत केलेलं आहे. शिक्षणाच्या एवढ्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण फक्त त्यामध्ये कमी न पडता विद्यार्थी म्हणून जर आपण चांगला अभ्यास केला तर मला वाटतंय असे लाखो बिरदेव परिस्थितीची जाणीव घेऊन आपण कष्ट केलं तर यश मिळाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आणि हे उदाहरण जे बिरदेवचं आहे ते पूर्ण जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी. आपला जिल्हा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आघाडीवरती आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी एक चांगलं उदाहरण झालं. आणि मी आता म्हटलं तसं प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना मांडण्यासाठी एक उदाहरण झालं. आणि या उदाहरणापर्यंत न थांबता बिरदेवनी अजून एक चांगला जो इनिशिएटिव्ह घेतला की मला वाटतंय तो सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण अधिकारी झाल्यानंतर आपल्या गावाप्रती किती आपण संपर्क ठेवतो, कॉन्टॅक्ट ठेवतो. आणि आपण झालेलो आहे तर आपली पुढची पिढी सुद्धा आपल्या पाठीमागे आली पाहिजे, पुढे आली पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. यामधून आपलं व्यक्तिमत्व दिसतं. आणि हे काम करून बिरदेवनी अजून एक पुढचा पल्ला गाठलेला आहे. त्यामुळे विशेषतः मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो. कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना घोंगडे, काठी व झाड देऊन गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता म्हणाले, पुस्तकांमुळे जीवन बदलते हे माहीत असल्यामुळे IPS बिरदेव डोने यांनी बुके नकोत बुक द्या हा उपक्रम राबवला असून सुंदर अभ्यासिका तयार झाली आहे. आम्ही जसे 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहोत त्याप्रमाणे डोने यांनी काम करावे. तुम्ही गावाला विसरू नका म्हणजे गाव तुम्हाला विसरणार नाही असंही ते म्हणाले. यावेळी यमगे गावातील मान्यवर, तरुण मंडळे, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.